विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. विषयच असा महत्वाचा आहे बरं का व्हिडिओचा, की पालक हा व्हिडिओ नक्की बघत असणार आहेत. कारण हा जो मोबाईल आहे, जो हट्ट करून मुलाने आपल्या मागितलाय, आपण त्याला दिलाय. पालकांना दिसतंय, की मोबाईलचा योग्य प्रकारे वापर होत नाहीये. पण मुलगा तर काय म्हणतोय, की मला ऑनलाईन व्हिडिओ बघायचे आहेत, माझे लेक्चर्स असतात, ओके. मला पी-डी-एफ घ्यायचे असतात, मला मोबाईल पाहिजेच. पालकांना नाईलाजास्तव मोबाईल द्यावा लागलाय मुलांना. ओके. पण मी हा व्हिडिओ आत्ता बनवतोय याच्यामागचं एक कारण पण आहे. माझ्याच क्लासमधला एक स्टुडंट आहे बरं का. बरं आहे. सिन्सिअर स्टुडंट आहे. तो मला म्हणला, "सर माझा अभ्यास होतच नाहीये, काय करू?" कारण त्याचा बॅकलॉग क्रिएट झालाय. ओके. काही पाठीमागचे व्हिडिओज त्याचे क्रॅश कोर्समधले बघायचे राहिलेत. इलेक्ट्रोस्टॅटिक सारखा मोस्ट इम्पोर्टंट व्हिडिओ. मी जेव्हा त्याला विचारलं, "झाला का तुझा सेकंड पार्ट बघून?" तो म्हणला, "फर्स्ट पार्टच अर्धा झालाय अजून सेकंड झालाच नाहीये." म्हटलं मी ओरडलो त्याला. मी म्हटलं, "तू दिवसभर काय केलंस ते मला सांग." तर तो काय म्हणला बघा, "मित्रानंतर जेवलो, तासभर झोपलो." मी म्हटलं, "ठीक आहे, 12, 12:30, 1 पर्यंत झोपला, 2 तास झोपला. पुढे काय केलं?" तर 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत Instagram. 3 तास Instagram, YouTube, टाईमपास व्हिडिओ बघितले 3 तास. मी तुम्हाला सांगू का? त्यानंतर काय केलं? फुटबॉल खेळायला गेलो. अरे एवढा तुम्ही टाईमपास केल्यानंतर कसं होईल सांगा बघू? चालेल का? बिलकुल चालणार नाही. मला पालकांना सांगायचं आहे, की हा जो मोबाईल आहे ना, याचे फायदेच आहेत. खूप फायदे आहेत रे, खूप. हे टेक्नॉलॉजीचं असंच असतं लक्षात घ्या. फायदे, तोटे दोन्ही असणार आहेत. माझा फोकस फायद्यावर असणार आहे. हां, मी विद्यार्थ्यांचा विचार करून बोलतोय लक्षात घ्या. स्टुडंटनं पण माझ्यासारखा विचार केला पाहिजे. अरे कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, Google लेन्स वापरा, होमवर्क लगेच तुम्हाला सर्च केलं की ॲन्सर मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, डाउट काही शिल्लकच राहत नाही. YouTubeमध्ये खजिना आहे, खजिना. ह्याच्यात पाहिजे ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून मिळते. फायदा करून घ्या ना मग. बघा Instagram. बघा मी बरेचसे पालक काय सांगतात मला, की मुलगा घरी येतो क्लासवरून, म्हणतो मी खूप अभ्यास केलाय, आता मला तासभर मोबाईलवर टाईमपास करायचंय. अरे, आजच्या पिढीचं भवितव्यच मला चुकीचं वाटायला लागलंय. तासभर नाही 2 तास, 3 तास नुसतं बेडवर आडवं राहून जर मोबाईल घेऊन बसलो आपण, तर काय आरोग्य राहणार आहे सांगा बघू? पटतंय का मला? माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की नाही? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की त्याचं बघा हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी मुलांशी डिस्कशन केलं. तर एका मुलाने मला आयडिया काय दिली, ओम गायकवाड मुलाचं नाव आहे. तो काय म्हटला, टायमर वगैरे असतो किंवा टाईम रिस्ट्रिक्शन्स लावता येतो आपल्याला. YouTubeला काही फॅसिलिटी आहे का तशी? मला तर माहीत नाहीये, पण असेल तर खरोखर या रिस्ट्रिक्शन्स लावून घ्या. आता एक्झाम जवळ आलेली आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये वाया घालवण्यासाठी. अभ्यास करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या रे, आपल्या स्वतःसाठीच आपण अभ्यास करतोय. मला ठीक आहे, मला सायन्स घ्यायचंच नव्हतं. मला यात करियर करायचंच नाहीये. मी काहीतरी दुसरा मार्ग बघणार आहे. तुम्हाला काय होतं माहितीये का? तुम्हाला हे अवघड वाटतंय म्हणून तुम्ही पळवाट करत असाल, सुटका नाहीये लक्षात घ्या. आयुष्यात ना प्रामाणिकपणे कष्ट घेतल्याशिवाय काही मिळत नाही. आयुष्यात कॉन्फिडन्स असल्याशिवाय काही मिळत नाही. आयुष्यात ना तुम्ही घाबरलाय. मी तुम्हाला सांगतो, सॅम बहादूर पिक्चर बघितला तुम्ही? ओके. तुम्हाला सांगतो, त्यांचा एक डायलॉग आहे. मी YouTubeवरच्या शॉर्ट्समध्येच बघितला लक्षात घ्या, की त्यात त्यांचं होतं, की तुमच्या चेहऱ्यावरची भीती समोरच्याला दिसली नाही पाहिजे. हां, म्हणजे ते आर्मी पर्सन बद्दल बोलत होते. पण रिअॅलिटीमध्ये पण तसंच आहे. तुम्ही घाबरलाय, चेहऱ्यावर माझ्या भीती कधी दिसणारच नाही. तुम्ही अडचणीत आहे, कधीच नाही, मी मार्ग शोधून काढीन त्याच्यावर. असा ॲटिट्यूड ठेवा. बरं, मोबाईल आपण दिलाच पाहिजे मुलांना, अशी कंडिशन मुलांनी क्रिएट करून ठेवलेलीच आहे. द्यावाच लागतोय फोन. पण एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा 12th नंतर बाहेर राहायला जाणार आहे, तेव्हा तुम्ही आणि तुमचा फोनच असणार आहे. बस त्याच्यावर कंट्रोल ठेवायला शिका. नाहीतर कधी तो तुमच्यावर हावी होईल हे तुम्हाला पण कळणार नाही. एडिक्ट बनाल तुम्ही त्या फोनचे. नकोय मला ते. Instagram, Facebook, अजून Snapchat एक जोरात सुरू आहे आजकाल असं वाटतं बरं का मला. म्हणजे आता मी तर हे तिन्ही गोष्टी नाही वापरत. नाही वापरत मी लक्षात घ्या. Facebook पण नाही, Instagram पण नाही. आता Instagram अकाउंट आहे. तर व्हिडिओ अपलोड करतील माझी टीम म्हणूया आपण. तो त्या प्रमोशनचा भाग असणार आहे. पण ॲक्चुअली खरं सांगू का प्रामाणिकपणे मला सांगायचं आहे, की तुम्ही मोबाईलमध्ये ना YouTubeवर इतके बेस्ट फॅकल्टीज आहेत ना, तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादा डाउट आहे ना, तरच तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा.
ओके. फक्त शोधा त्याचं उत्तर. नाही तर तो फोन बाजूला ठेवा. आणखीन एक पालकाने मला काय सांगितलं बरं का, की मुलगा बसतो अभ्यासाला, लगेच नोटिफिकेशन येते. WhatsAppचा मेसेज येतो किंवा काय आणि लगेच चॅटिंग सुरू होतं. आता काही लोकांचं चॅटिंग जोरातच सुरू असतं तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या. मला सांगायचं नाहीये त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाहीये. पण ते पण कुठेतरी थांबवलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता काही जण काय होतात मी हॉस्टेलची मुलं बघतो. ती रोज घरातल्यांशी तासंतास बोलत बसतात. ओके. पण हे बी टाळलं पाहिजे. म्हणे आई आहे तुमची, तिला बोलायचं असतं तुमच्याशी. तर माझा मुलगा पण बाहेर आहे. आम्ही पण पण माझ्या मुलाला पण माहिती आहे, की 5 मिनिटं खूप झालं. 1-2 मिनिटंच. ओके, ठीक आहे, छान आहे. अभ्यास करा. ठीक आहे. वेळच अभ्यासाची असेल तर ना, इतर वेळेस बोला ना, गप्पा मारा काय असेल तर. पण रोज त्या पण गप्पा नको आहेत. मग माझं एक कन्क्लुजन काय, की मला ना हा शब्द नकोच आहे. शेवटी का होतात याचा पण एनालिसिस करूया आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं, की फायदेच फायदे आहेत, तर फायदे करून घेऊया. मी तुम्हाला सांगू का, माझा एक फॉर्म्युला आहे बरं का लक्षात घ्या, की कॉन्सन्ट्रेशन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. मग मला सांगा डिस्ट्रॅक्शन जेवढं जास्त, तेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी. मग काय 10 तास अभ्यासाला बसला आणि कसला अभ्यास मग होणारच नाही. डिस्ट्रॅक्शन कमीत कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि कमी वेळात जास्त अभ्यास होईल. आता मोबाईलमध्ये खूप वेगळे-वेगळे ॲप असतात. पहिली गोष्ट काय करा, की गेमिंगचे ॲप डिलीट करून टाका. पॉसिबल असेल तर. नकोय मला गेमिंगचे ॲप कुठलेच. ते त्याची काही गरजच नाही आहे. त्यातनं आपला वेळ वाया जातोय. असे फालतू ॲप वापरू नका. 5 मिनिटं, फक्त 10 मिनिटं, फक्त 15च मिनिटं खेळणार. खेळणारच नाहीये कुठला टाईमपास मी करणारच नाहीये. असं पाहिजे लक्षात घ्या. आणि खूप कमी वेळ उरलाय. मी तुम्हाला आनंदाची काय गोष्ट सांगतो बघा. चला इतका वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तर शेवटी 2 मिनिटात आनंदाची पण एखादी गोष्ट सांगतो. जो माझा सिन्सिअर विद्यार्थी, जो माझा टॉपर, मी त्याला ओरडलो. त्यानं एवढा टाईमपास केला 2-2, 3-3 तास Instagramवर. त्यानं मला कबूल केलंय, की इथून पुढे मी टाईम वेस्ट बिलकुल करणार नाही. आणि मला खात्री आहे, की वेळीच त्याचे कान पिळले गेलेत लक्षात घ्या माझ्याकडून. आता महत्त्वाचं म्हणजे काय सांगू का? त्याला मी सांगितलं, ती आश्वासन दे मला. जर मम्मी-पप्पा दोघंही घरी नसतील, जॉबसाठी दोघांनाही बाहेर पडायला लागत असेल आणि तू घरी एकटा आहेस ना, तुझं एक मन तुला म्हणणारच आहे, "कुणीच तुझ्यावर लक्ष आहे." थोडं, थोडं. मग यातनं उपाय मी त्याला काय दिलाय माहिती आहे का, की तू कायम क्लासवरती अभ्यासाला ये. इथं ये. मी तुम्हाला पण सांगतोय स्टडी हॉल. जॉइन करा. पॉसिबल असेल तर. ठीक आहे, महिन्याला ₹400-500 घेत असतील स्टडी हॉलवाले. पण तिथं जो अभ्यास होणार आहे, तो छानच होणार आहे. मी तुम्हाला सांगू का? ग्रामीण भागातला एखादा मुलगा जर हे ऐकत असेल, तर म्हणाला, "काय हा प्रकार आहे स्टडी हॉल हे?" बिचारे ग्रामीण भागातल्या मुलांना असलं काहीही मिळत नाही. शेतातली कामं करतायत, राबतायत. शेण काढणं, गाई-म्हशींना पाणी देणं, चारा देणं, ठीक आहे, ते धार काढणं, ह्या सगळ्या गोष्टी करून ती पोरं अभ्यास करतायत लक्षात घ्या. मग आपल्याला मिळतंय, तर सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण वागलं पाहिजे की नाही? आपल्या पालकांनी त्यांचा रोल निभावलाय. आपल्याला मागेल त्या गोष्टी दिल्यात. आता आपली जबाबदारी आहे, की यश मिळवायचंय आणि आपल्यासाठी, स्वतःसाठी लक्षात घ्या. आता एका दमात एवढं बोललोय मी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक डेली आपलं एक शेड्यूल असतं आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवरती. सकाळी रोज व्हिडिओ प्रोव्हाईड तुम्हाला केले जातायत. रविवारी मात्र तो बॅकलॉग क्रिएट करण्यासाठी क्रिएट नाही चुकीचं बोललो मी. बॅकलॉग संपवण्यासाठी तुम्हाला आम्ही वेळ देतोय. तुमच्याशी बोलताना मला जाणवत पण नाहीये, की माझी आता सध्या हा व्हिडिओ बनवताना माझी तब्येत ठीक नाहीये. घशाचं हे झालंय. पण तुमच्याशी बोलताना एक वेगळाच आनंद होतो मला. कारण माझ्या बोलण्याने तुम्ही मोटिव्हेट होताय. मला एक छोटीशी गोष्ट पण सांगायची आहे. एक सेमिनार होता साताऱ्यातल्याच एका कॉलेजमध्ये आणि हॉल तर पूर्ण भरला होता. मी रिक्वेस्ट केली शिक्षकांना, "आता कोणाला पाठवूच नका आतमध्ये. मी नाही कोणाला आत घेणार, डिस्टर्ब होतोय." जागा तर संपलेलीच आहे. तोपर्यंत दरवाजातनं आवाज आला, की "सर तुमचा सबस्क्रायबर आहे मी. पहिल्यापासून तुम्हाला फॉलो करतोय. प्लीज मला आत घ्या. कोरेगाववरून आलोय मी." आणि एवढा आनंद झाला सांगू का लक्षात घ्या. गंमत म्हणजे साताऱ्यातल्याच त्या कॉलेजमधल्या 150-200 मुलांमध्ये एकच मुलगा माझा सबस्क्रायबर होता. म्हणजे साताऱ्यात सुद्धा अजून माझे सबस्क्रायबर नाही आहेत ही रिॲलिटी आहे. मग तुम्हीच करायचे आहेत. तुम्हाला ते सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. मग व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.